नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला भेटतोय प्रथमेश. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं स्वतः संघाचे कर्णधार सॅम चव्हाण घेऊन येत आहेत पहिलं षटक. तर सकाळपासून आपण पाहिलं की सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी आपल्याला दर्शन आणि सॅम चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. तर या सामन्यामध्ये पाहूया कोणाचा विजय होतोय, सॅम की दर्शन. सॅमला सामोरे जाईल तो म्हणजे दर्शन. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता, मारला एक षटकाच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने संघाचा धाव संकेत उघड होतोय. दुसरा चेंडू मारला ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. रनआउटचा चान्स होता, पंचांचा निर्णय. येस, तर फलंदाज मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. मैत्री फायटर्स या संघाला लागली आहे पहिली हातरी, पहिली दणका, पहिली दलिंदर प्रथमेशच्या रूपात. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मारलाय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघायला भेटला आपल्याला. दर्शनच्या बॅट मधने येतोय पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ऍक्शन रिप्ले, चौकार. तर किती झाले? 3 चेंडूंनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आपल्याला सॅम चव्हाण यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सागर, जर्सी नंबर 14. आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून सुंदर गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. तशीच फलंदाजी सुद्धा या खेळूने केली आहे. एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय दर्शन. एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय थोडा दर्शनला कळलेला नाहीये. त्याचसोबत 22च्या स्वरूपात आली एक धाव आणि त्याच एका धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्या थोडीशी भरवते. धाव संख्या जाऊन पोचते ती 12 धावांवर. पुन्हा एकदा एक साईडला चेंडू मारलाय. येस, मिसफिल्ड देखील थोडीशी झाली आहे. चेंडू जाईल सीमा रेखा पार. यशच्या बॅट मधनं येतोय सुंदर असा चौकार. तर गेले काही मॅच आपण पाहिला की यश देखील वर फलंदाजीला आला होता, पण त्याची बॅट देखील काही चालली नव्हती. पण या मॅच मध्ये
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मारलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल जमिनीला घासत लोळत सीमारेषा पार. यशच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पुन्हा एकदा कणकणीत चौकार. तर 2 षटकांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. तिसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय कल्पेश. पुन्हा एकदा सरळ मारा होता चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला कल्पेशच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट होती. दुसरी धाव सुद्धा घेतली आहे तीच म्हणजेच चोरटी धाव. आणि त्याच चोरट्या धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत 2 धावांनी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर झाला कल्पेश. ड्रायव्हरचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कड घेतली आहे. गेलाय शॉर्ट टर्मॅनच्या क्षेत्रात. अंपायरचा इशारा असेल नो बॉल. आणि त्याचसोबत एक धाव घेतली आहे तर एका धावेंनी म्हणजे एकूण 2 धावा. आणि त्याच 2 धावेंनी धावसंख्या थोडीशी भर होते जाऊन पोहोचते 24 धावांवर. सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. येस तर चेंडू जाईल कव्हरच्या क्षेत्रात. 1 बाउन्स यशच्या बॅट मधनं येईल मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. तर आपण पाहिलं जसं मी बोललो की सकाळपासून यश फलंदाजीला आला होता पण त्याची बॅट देखील काही चालली नाही. पण या मॅच मध्ये नक्की त्याची बॅट चालते. चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. तर चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते इथे यश मोहिते यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू थोडीशी मिसफिल्ड देखील झाली होती. चुकी झाली होती आणि त्याच चुकीला माफी नाहीये. त्याचसोबत पुन्हा एकदा दर्शनच्या बॅट मधनं येतोय पॉवरफुल चौकार. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज दर्शन. येस नेक्स्ट साईडला मारायचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याचसोबत 3 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावांवर. तर 3 षटकांच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावांवर. आपल्या संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतोय जर्सी नंबर 03 अमित. पुन्हा एकदा स्वीप मारलाय. एक धाव घेतली आहे. एका धावेनी पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते आहे. स्ट्राईक जाईल यश मोहितेकडे. आता लक्ष असेल संघाचं तेच म्हणजे यश मोहितेवर. ज्या प्रकारची फलंदाजी त्यांनी केली आहे त्याच प्रकारची करतोय का. येस कट केला होता चेंडू. चेंडू गेलाय कव्हरच्या क्षेत्रात. एक्स्ट्रा कव्हर्स तैनात. पुन्हा एकदा एक धाव घेतली आहे. एका धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर दर्शन तैनात. स्टेप आउट केलाय मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला योगेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग झाली आहे. सेकंड वर असेल यश. पुन्हा एकदा स्वीप मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सोबत सिंगल रोटेट करून धावसंख्या पुढे वाढवतायत आणि त्याच धावसंख्येत थोडासा भर झालाय. जाऊन पोहोचते 38 धावांवर. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. येस झेल घेतलेली आहे. फलंदाज होईल बाद दर्शनच्या रूपात. तर 5 षटकांनंतर
धावसंख्या जाऊन पोचते ती 38 धावांवर. तर जिंकण्यासाठी मैत्री चॅम्पियन्स या संघाला 39 धावा कराव्या लागतील. मैत्री फायटर या संघाला विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. वेळेचा महत्व ठेवायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर धाव फलकावर धावा लागल्या त्या 38 धावा आणि मैत्री फायटर या संघाला जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 39 धावांचं लक्ष मैत्री फायटर्स हा संघ डिफेंड करतोय का. पुन्हा एकदा मैदानात नवीन सलामीची जोडी दाखल झाली आहे. फलंदाजी मार्कवर असेल. फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सॅम चव्हाण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला भेटतोय सागर. संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय प्रथमेश. तर पुढच्या संघाचं पुढच्या मॅचचं नाणेफेक इथे होते. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. तर लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एका धावेने संघाच्या धावसंख्येत उघड झाली आहे. एकदा लेग साइडला मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आपल्याला पवन यांच्या माध्यमातून. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पवन यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. सकाळपासून आपण पाहिलं पम्या यांची क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. त्याचा पवन म्हणजेच वडाळ्याचे जॉन्टी रोड्स यांचा देखील नाव याच्यात सामील झालाय. एकदा चेंडू कट केलाय सकाळच्या दिशेने. मिळेल एक धाव. त्याच एका धावीनंतर षटक समाप्त होते आणि त्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. तर पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय संघाचे कर्णधार दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. दर्शनला सामोरी जाईल तो म्हणजेच सॅम चव्हाण. तर सकाळपासून आपण पाहिलं की सॅम चव्हाण यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दर्शनने देखील बॅट सोबत चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं. पण आता ज्या हातात चेंडू आहे त्याच प्रकारची कामगिरी चेंडूनी करतायत का पाहूया आपण. पुन्हा एकदा दर्शनला सामोरी जाईल म्हणजे सॅम चव्हाण. पुन्हा एकदा स्वीप मारलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने जमिनीला घासत लोळत पुसत. सॅमच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. दुसरा चेंडू
घेऊन येतोय दर्शन. पुन्हा एकदा सेम ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला भेटलंय. सॅमच्या बॅट मधनं येतोय पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. चौकार. दोन चेंडू 11 धावा झाल्यात. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला फटका मारलाय. चेंडू गेला होता फाईन लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. पण त्यासोबत एक धाव घेतली आहे आणि त्या एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू मारला होता फाईन लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू पाहायला भेटला आपल्याला. तो चेंडू देखील काही सॅमला कळला नव्हता आणि त्याच सोबत निर्धाव चेंडू घोषित. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावांवर. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. जर मैत्री चॅम्पियन संघाला विजयी व्हायचं असेल तर. शेवटची 10 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल तो म्हणजेच सागर. स्टेप आउट केलाय. चेंडू मारलाय. नजाकत भरा कव्हरचा ड्राईव्ह होता. त्याचसोबत सागरच्या बॅटमधनं येतोय कणकणीत झणझणीत चौकार. आणि त्या चौकारासोबत पुन्हा एकदा धावसंख्येत थोडासा भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवर. तर जसं मी म्हटलं की सकाळच्या सत्रापासून सागरने दमदार फलंदाजी केली होती. त्याच प्रकारची फलंदाजी तो आत्ता देखील करतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. चेंडू गेलाय मिळवच्या दिशेने. रनआउटचा चान्स होता पण ते नॉट आउट असेल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला सोमच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. तर 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. सुंदर असा फटका होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने मारला होता. त्याचसोबत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. अक्षयांच्या माध्यमातून एक धाव घेतली आणि त्या एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते आणि जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. पुन्हा एकदा स्टेप आउट केला होता. अंपायरचा आवाज येतो इकडे. नो बॉल. आणि त्याच नो बॉल सोबत एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत छोटीशी भर होते. जाऊन पोहोचते 21 धावांवर. एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता. तर प्लीज मी विनंती करेन पंचांसोबत वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. त्याचसोबत आताचा चेंडू
दिशाहीन चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू होता. तो शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल तेव्हा याला. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचा चेंडू स्टेप आउट केलाय, चेंडू आलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि त्या एका धावेतच समाधान मानावं लागेल. एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचते ती 23 धावांवर. आणि शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे जर मैत्री चॅम्पियन्स यांना विजयी व्हायचं असेल तर. तर प्लीज इथे मीटिंग करायची नाही आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर डिसिजन घ्यायचे आहेत आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मैत्री फायटर्स या संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत, ज्यांचा मधुर आवाज आपण सकाळपासून ऐकतोय. तर सकाळपासून ज्यांचा मधुर आवाज आपण ऐकतोय समालोचन कक्षामध्ये सोहम, तेच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, तो देखील इरफान याला समजलेला नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू मारलाय लेग साईडच्या दिशेने. इरफानच्या बॅटमधनं येतोय कणकणीत चौकार. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सोहमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर फटका होता ऑनसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला देवायांच्या माध्यमातून. तर मॅच समाप्त झाली आहे आणि त्याचसोबत विजयी झालाय तो म्हणजेच मैत्री फायटर्स या संघाचा. तर आपण पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये मॅच कुठल्या वन साइडेड केलेल्या नव्हत्या, पण दुपारच्या सत्रानंतर